कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, हरे कृष्ण 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 हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, प्रभु रामचंद्र महाराज की जय। जय जय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो। हरि ओम। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम, राम कृष्ण हरि जय जय राम राम। गोवर्धन धर गोपाल नरत, गोवर्धन धर गोपाल नरत, गोकुल संकटहारी राजा राम, राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम, राम कृष्ण हरि जय जय राम। नवनीरद सम नवनीत प्रिय, नवनीरद सम नवनीत प्रिय, नवल विनोद विहारी राजा राम, नवल विनोद विहारी राजा राम, राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम, राम कृष्ण हरि जय जय राम। दुर्वासोनुत दुख विमोचक, दुर्वासोनुत दुख विमोचक, दुर्जन संगमहारी राजा राम, दुर्गम संगमहारी राजा राम, राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम, राम कृष्ण हरि जय जय राम। शरणागत दीना चरणीने, शरणागत दीना चरणीने, करुणा दृष्टि निहारी, करुणा दृष्टि निहारी, करुणा दृष्टि निहारी राजा राम, राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम, राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो, कीर्तन संगे रंगात रेह भागो रे, कीर्तन संगे रंगात देह वागो रे, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो। स्वरूपी मन हे लाविता सौख्य अम्मा हो, स्वरूपी मन हे लाविता सौख्य अम्मा। काम क्रोधादिक जाती निज धामा हो, काम क्रोधादिक जाती निज धामा हो, बाळकृष्णे चरणी लक्ष लागो रे, बाळकृष्णे चरणी लक्ष लागो।
सारा सार वदविता सद्गुरुराया हो, सारा सार वदविता सद्गुरुराया। मंगलधाम जीवन नरहरि पाया हो, मंगलधाम जीवन नरहरि पाया हो। बाळ कृष्णे चरणी लक्ष लागो रे, बाळ कृष्णे चरणी लक्ष लागो। सुद्रूप चिन्मय नारायण रूप घ्याऊ, सुद्रूप चिन्मय नारायण रूप घ्याऊ। तन्मय होनी बलवंत प्रेमे गाऊ, तन्मय हो बलवंत प्रेमे गाऊ। बाळ कृष्ण चरणी लक्ष लागो रे, बाळ कृष्ण चरण लक्ष लागो। कीर्तन संगे रंगात देह वागो रे, कीर्तन संगे रंगात देह वागो रे। बाळ कृष्ण चरणी लक्ष लागो रे, बाळ कृष्ण चरणी लक्ष लागो। राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम राम 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 सीताराम सीताराम, 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 राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम। प्रभु रामचंद्र महाराज की जय, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नारायण भज रे मानसा, नारायण भज रे, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे। त्रिभुवनपति पद चिंतिसी जरी तू, त्रिभुवनपति पद चिंतिसी जरी तू। काय उणे तुझ रे मानसा, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे। विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी, विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी। आत्मपदी वसरे मानसा, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे मानसा, नारायण भज रे। कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ, कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ। हेची कथी बीज रे मानसा, नारायण भज 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 रे। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र महाराज के जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। नारायण भजरे मानसा, नारायण भजरे। त्रिभुवन पतिपद चिंतिसी जरी तू। काय उणे तुझ रे मानसा, नारायण भजरे।
विषय उपेक्षुने अनुभव लक्षुने आत्मपदी वसरे मानसा नारायण भजरे. कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ हेच कथी बिजरे मानसा नारायण भजरे. कृष्ण दयार्णव स्वामींचा हा अभंग आहे. आजचा सेवेचा पूर्वरंगातला अभंग हा आहे. कृष्ण दयार्णव स्वामी महाराज फार मोठे अधिकारी होते. श्रीमद भागवताच्या दशमस्कंधावरती फार मोठी टीका त्यांनी लिहिलेली आहे. ते माणसाला उपदेश करतायत. उपदेश करण्याचा सुद्धा अधिकार असावा लागतो. संतांचं बोलणं हे सहज असतं. सहज बोलणे हाच हितोपदेश. परंतु यांचा अधिकार उपदेश मी करतो म्हणून नाही आहे. त्यांचा अधिकारच असा आहे की साक्षात परमात्मा नित्य त्यांच्या सन्मुख असायचे. परमात्माच गोपाल कृष्ण दशमस्कंधाचं चिंतन रोज करायचं भागवताचं. आणि हे करत असताना ग्रंथ वाचायचा रोज नित्य. कोणी ऐकायला येऊ न येऊ, समोर काहीही नाही, फक्त ग्रंथ समोर. लोक आली कोणी बसायचे, कोणी नाही की नाही कुटीमध्ये राहायचे. एक दिवस असेच बसले होते आणि सुसाट्याचा वारा आला. ग्रंथाची पानं उडायला लागले. आता काय करावं? एका बाजूला वाचन चाललं आणि एका बाजूला पानं उडतायत. तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी शेजारी एक दगड दिसला. ती वाचन झालेली पानं अशी ठेवल्यानंतर त्याच्यावर तो ठेवून दिला. ग्रंथ वाचून झाला. वादळही थांबलं. ग्रंथ पुन्हा त्यांनी आपल्या वस्त्रामध्ये बांधून ठेवला आणि तोच दगड पुन्हा तिथे ठेवला. न जाणू परत वारं विरा आलं तर उडायला नको. हकीकत अशी असायची त्यांची की रोज परमात्मा त्यांना उठवायला यायचे. रोज कृष्ण उठवायचे. आणि अशा वेळेला आज त्यांना काही उठवेना. उठवायला कोणीच नाही. नित्याप्रमाणे जाग आली, पण आज देवानी हाका नाही मारली. अजून वेळ व्हायची आहे म्हणाले. तोच विव्हळण्याचा आवाज यायला लागला. विव्हळण्याचा आवाज ऐकला आणि हे पटकन उठले. म्हणाले, कोण विव्हळते, कोणाला दुःख आहे, कोणाला काय होत आहे, म्हणून ते त्या ठिकाणी बघायला लागले. तर ग्रंथाच्या हितूनच त्यांना आवाज येताना दिसला. आवाज ऐकला तर म्हणाले, का रे कृष्णा, काय होत आहे तुला? आज बरं नाही का? अहो बरं काय नाही स्वामी, तुम्ही माझ्या छातीवर दगड ठेवलायत ना, तुम्ही माझ्या छातीवर दगड ठेवलात, ते मला उठता येत नाही म्हणून मी तुम्हाला उठवलं नाही. मला उठता कुठे येते? तुम्ही दगड ठेवलात. इतकी संवेदनशीलता ज्यांच्याकडे आहे, देवही त्यांना ती दाखवतोय. चुकलो म्हणाले, आज मी फार मोठी चूक केली. म्हणून भागवतामध्ये शेवटी सांगताना सांगितलेलं आहे देवाने,
की नक्की काय आहे, तू कुठे जाणार आहेस वैकुंठाला, इथनं देह त्याग झाल्यानंतर तू जाणार आहेस कुठे, समुद्रामध्ये का तू याच्या ठिकाणी जाणार आहेस का काय, कुठे जाणार आहेस, कुठे का स्वर्ग लोकाला जाणार का वैकुंठाला जाणार, कुठे जायचं कुठे. तेव्हा देवाने सांगितलं प्रविष्टो अयम भागवतार्णवम, मी भागवतासारख्या समुद्राच्या ठिकाणी जाणार आहे. भागवतामध्येच मी विलीन होणार आहे. आता त्याची अनुभूती आली का नाही त्यांना. आपल्याला तितकी संवेदना जागृत व्हायला पाहिजे. असो, असे अधिकारी कृष्णदयाळन हरिवंश हे त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. दशमस्कंधावरती पुष्कळ विचार मांडलेले आहेत. असे हे भक्तवत्सल स्वामी ते माणसाला उपदेश करतायत. इथे द्वय अर्थ आहे, मनालाही आहे, मानसा आणि माणसाला पण आहे. नरदेह दुर्लभ आहे, त्याचं वर्णन सगळ्यांनीच केलेलं आहे की नरदेह हा दुर्लभ आहे. ह्या दुर्लभ देहामधूनच आपल्याला परमात्म्याचं दर्शन घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा. सगळी जीवसृष्टीमध्येही परमात्मा असला तरी त्या परमात्म्याची जाणीव होत नसते सगळ्यांना, सगळ्या प्रकारे. पण इथे जाणीव होते. मानवी देह एकमेव असा जीवाचा आहे की त्यामध्येच परमेश्वराची मनानी, बुद्धीनी, चित्तानी, देहानी भगवंताची अनुभूती घेता येते. भागवतात असो, रामायणात असो, श्रीकृष्ण जीवनामध्ये असो, सर्व लोकांनी ही अनुभूती चारही माध्यमातून घेतलेली आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून नरदेह दुर्लभ आहे. त्याला बुद्धी आहे, बुद्धी सर्व जीवाला आहे, पण त्या बुद्धीचं वैशिष्ट्यता अशी आहे की त्या ठिकाणी अत्यंत थोडा काळ तिथे राहतो. बघा, एक साखरेचे कण 2-4 टाका, मुंगव्या कुठून कशा येतात कळतं का? निरोप दिलाय का कोणी त्यांना, का आमंत्रण दिलंय? पण त्या बरोबर येतात, त्या येत नाहीत, अनेकांना घेऊन येतात तो कोण संपेपर्यंत, आणि एकटंच मी खात नाही, सगळ्यांनाच देतो. म्हणून हा नरदेह दुर्लभ आहे. अशा या नरदेहामध्ये काय करायचं आहे? नारायण भज रे मानसा, नारायण भज. मना तुला जर काही करायचं असेल तर नारायणाचं तू भजन कर. नारायण भज रे मानसा, नारायण भज रे. आयुष्य क्षणलव मात्रम न लभ्यते हेम कोटी भी क्वापी. आयुष्य क्षणभंगूर आहे, ते कोटीनी सुवर्ण खर्च केल्यावरही प्राप्त होत नाही. त्यामुळे तुम्हाला जर काही असेल तर ह्या अल्प आयुष्यामध्ये तू पहिल्यांदाच एक कर, नारायणाचं भजन कर. मग मनालाच का, माणसालाच का? मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. मन असं एकच आहे की ते बद्धालाही कारणीभूत आहे, मोक्षालाही कारणीभूत आहे.
पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय हे सगळं मनाच्या अधीन असतात. ही इंद्रिय बहिर्मुखी आहेत म्हणून ती अत्यंत चंचल आहेत. आणि यामुळे स्वामी महाराज पहिल्यांदा सांगतायत नारायण भज रे. मन स्थिर होतं म्हणजे काय होतं? ज्या क्षणाला मन स्थिर होतं त्या क्षणाला ज्ञानचक्षु उघडले जातात. चंचल मनाची स्थिती अशी आहे की ज्ञानचक्षु उघडत नाहीत. कारण ते क्षणाक्षणाला इथून तिथे तिथून तिथे तिथून तिथे फिरतच राहतं. ते राहत नाही. ज्या वेळेला स्थिरावतं त्यावेळेला ज्ञानचक्षु उघडले जातात. सारासार विचारशक्ती उत्पन्न होते. त्रिभुवनाचा पती असलेला हा जो परमात्मा आहे त्याच्याकडे मन स्थिरावलं जातं. त्रिभुवन पदी पद चिंतित जरीसू काय उणे तुझ रे. मानसा नारायण भज रे. त्रिभुवन पती पद त्या परमेश्वराच्या चरणाशी तुला राहायचं असेल तर तुला काहीच उणं पडणार नाही आहे. काय उणे तुझं रे. तू उणं काहीच नाही. आपल्याला फक्त उणं म्हटलं की पुणंच दिसतं. कारण पुण्याला आहे ना लागू. पुणे तिथे काय उणे म्हणायला तरी हरकत नाही आहे. पुणे तिथे काय उणे. त्यामुळे या त्रिभुवनाचा जो पती आहे त्याला प्राप्त करून घेण्यासाठी तू प्रयत्नशील राहा. असं जर तू त्याला प्राप्त केलंस तर एक गोष्ट नक्की आहे, तुला काहीही उणं पडणार नाही. आम्हाला लौकिक व्यवहारच दिसायला लागतो. बघा, तुकाराम महाराजांसारख्यांच्या ठिकाणी काय होतं ऐश्वर्य? काहीही नव्हतं तरी ते सांगतात आनंदाचे डोही अनंत तरंग. उणं काहीच नाही. वेळेला म्हणून भक्ताचं वैशिष्ट्य एकच असतं. भक्ताचं वैशिष्ट्य असं असतं की त्याच्या गरजेला त्याच्या वेळेला काहीही कमी पडत नाही, पण लाखो रुपये शिल्लक नसतात. शिल्लक नसेल त्याच्याकडे, पण त्याच्या वेळेला जी काही गरज आहे त्या गरजेला मात्र एक कणभरही कमी पडत नाही. तो त्या ठिकाणीच त्याचा अनुभव घेत राहतो. आणि म्हणून आपल्याला ते सांगतायत त्रिभुवन पतिपदी चिंतिसी जरी तू काय उणे तुझ रे. नारायण भज रे मानसा नारायण भज रे. हे तुझं स्वरूप तुला ओळखायला यायला पाहिजे, म्हणून त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे. त्रिभुवनाचा जो पती आहे त्याचं तू करून घे मानसा. कारण मनालाच काम. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मनाला प्रसन्न करून घ्या. जोपर्यंत ज्ञान आणि भक्तिप्रेमात्मय मन तन्मय होत नाही तोपर्यंत हे जग दृष्ट्या सर्व सत्य वाटतं.
मग यासाठी वाटलं पाहिजे काय? दाता एक रघुनंदन. वाटलं काय पाहिजे? वासुदेव जगत सर्व. तेव्हा ज्ञान आणि भक्ती प्रेमात मन तन्मय होतं आणि जग सगळं सत्य वाटायला लागतं. यासाठी वैराग्य हवाय. माऊली म्हणतात, उलटी झालेल्या पदार्थावर जीवाचं मन जात नाही, प्रेताला कोणी आलिंगन देत नाही. हे विषयी वैराग्य आत्मलाभाचे भाग्य तेणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. हे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. जो इंद्रियाला वश करू शकतो त्या ठिकाणी उदास राहतो. वैराग्याच्या प्राप्तीने विषय आपोआप सुटतात. तेव्हा भगवत चरणी वृत्ती स्थिरावते. यासाठी स्वामी तिसऱ्या पातळीवरती सांगतात. पहिलं सांगितलं तुला भजन केलं पाहिजे. ते करण्यासाठी काय करायचं आहे? त्रिभुवनाचा जो पती आहे त्याचं चिंतन कर. तुला काहीच कमी पडणार नाही. तुकारामांचं उदाहरण आपण बघितलं. विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी. आतापर्यंत या विषयांचा तू अनुभव घेतलेला आहेस. तेव्हा तू आत्मपदाचा विचार कर. आत्मपदाकडे गेलं पाहिजे हे बघायचं आहे. अनुभव लक्षुनी. आतापर्यंत आम्ही पुष्कळ अनुभव घेतला. हे विश्व काय आहे? हे विषय काय? माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नवल विषयांचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय झाला गोडू विषयाची भ्रांत. अशी विषयाची स्थिती मनुष्याच्या ठिकाणी सदैव असते. आणि हे तुला साधण्यासाठी जर काही करायचं असेल तर बाबा एकच गोष्ट फार महत्त्वाची आहे. विषयांच्या नादी तू लागू नकोस. उपेक्षुनी म्हणजे नादी न लागणं. आता गरज आहे का नाही? एका मर्यादेपर्यंत ह्या सगळ्याची गरज आहे. पण कुठे थांबायचं हे प्रत्येक जीवाला कळलं पाहिजेल. हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून अनुभव लक्षुनी. आणि जे काही आहे आत्मपदा वसरे. आत्मपदाचा विचार कर. आत्मपदावरती आपल्याला जायचं आहे. मनुष्य जीवन यासाठी आपल्याला लाभलेलं आहे. हा अनुभव त्यांना येतो. हा अनुभव त्या ठिकाणी येत असतो. हे सगळ्यात त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट ही आहे. शेवटी कृष्ण दयार्णव सांगतात, कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ हेची कथी बिजरे. कर्णपुटी याचा अर्थ मी तुला कानामध्ये एक गोष्ट सांगतो त्याला कर्णपुटी म्हटलंय. मी आता तुला ना एक गोष्ट सांगणार आहे पण कानात सांगणार आहे बरं का. म्हणजे ही फक्त तुझ्याकरता आहे. ते बीज आहे, ते स्वरूप आहे आणि त्या तुझ्याकरताच मी हे तुला फक्त सांगतो आहे. म्हणून ते सांगतात तुला दुसरा शब्द म्हणजे तुला मी आता कानमंत्र देतो. हे तुला सांगतो, नारायण भजरे मानसा नारायण भजरे. हा एक कानमंत्र मी तुला देतोय. हे तू लक्षात ठेव आणि त्याप्रमाणे तू वाग. श्रद्धापूर्वक नारायणाचं अखंडपणे चिंतन कर. भगवंताचं नाव
चैतन्यमय गुरुकडूनच घ्यावं लागतं, हा त्याच्यामध्ये महत्त्वाचा धागा आहे. चेतनानी चिंतन, चेतनानी अचेतन आणि अचेतनानी चेतन कधी होत नाही. म्हणजे चेतनाकडून चेतन वस्तूच फक्त त्या ठिकाणी चेतन होते. चेतन आणि अचेतन असं एकत्र आलं तर अचेतन वस्तू चेतन होत नाही. हा खरा निसर्गाचा सिद्धांत आहे. मग असं म्हणाल, ज्ञानदेवांनी चालविली जडविंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा. मग हे कसं घडलं होतं? हे कोणी घडवलं होतं? घडवलं होतं का घडलं गेलं होतं? चेतन चेतन, चेतन अचेतन असे विषय त्या ठिकाणी येतात. म्हणून कृष्णदयार्णव स्वामी सांगतात इथे, कर्णपुटी म्हणजे तुला मी कानामध्ये एक मंत्र तेवढा सांगतो, हे तू ते जाणून घे, हे समजून घे, आणि समजून घेतलंस की तुला त्या ठिकाणी लक्षात येईल. अशा प्रकारचा विचार त्यांनी त्या ठिकाणी त्यांना व्यक्त केला. नामाचं महत्त्वही तसंच आहे. यत्फलम नास्ति तपसा न योगे न समाधीना तत्फलम लभ्यते सम्यक कलौ केशव कीर्तना. कर्णपुटीमध्ये तुला मी जो कानमंत्र देणार आहे ते नारायण भजनाचा देतोय. याचाच अर्थ तू तेवढं नामस्मरण जरी केलंस तरी पुष्कळ गोष्ट साध्य होते. आता मगाचा प्रश्न राहिला की ज्ञानदेवांनी केलं ते काय केलं? ज्ञानदेव चेतन आहे, तर चेतन भिंत आहे, मग ती चालली कशी? ज्ञानदेव चेतन आहे, संकल्पशक्ती चेतन आहे, पण अचेतनातलं चेतनत्व जागृत झालं. कारण का? तर परमात्मा श्रीहरी हा सर्वत्र चेतन अचेतनात भरलेला आहे. म्हणून एक म्हणण्याचा प्रघात आहे, कण कण में भगवान है. तर कण कण में भगवान नाही आहे, कण कण ही भगवान आहे. मे म्हटलं की अंतर पडलं. ह्या कणात परमात्मा, ह्या कणात आहे, त्या कणात आहे, त्या कणात अंतर पडलं. कण कण ही परमात्मा आहे हे जेव्हा होतं तेव्हा दोन्हीही ठिकाणी एकच स्थिती येते. एकच आहे, तो एकच आहे, तो एकच आहे. प्रत्येक क्षण परमात्म्याचा आहे, त्या प्रत्येकामध्ये तो परमात्मा आहे. त्याचं चेतनत्व अचेतनात न व्हायला इकडे आमची प्रगल्भता जेव्हा येते त्या क्षणाला तिथे ते ऐकायला चेतनत्व येतं. हे चेतनत्व आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतात, हे नामाचं महत्त्व असं आहे की न तपसे न योगे न समाधीनम. समाधी लागेल, तपानी नाही होत. या कलियुगात केवळ केशव कीर्तनानीच हे सगळं होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे ते एकच आहे. राम घ्यावा, राम गावा, राम घ्यावा, राम जीवीचा विसावा. राम गावा, राम घ्यावा, राम घ्यावा, राम गावा.
राम जेवीचा विसावा, राम गावा राम घ्यावा, कल्याणाचे कल्याण रघुनाथाचे गुणगान, कल्याणाचे ते कल्याण रघुनाथाचे ते गुणगान, राम कैवल्याचा दानी, रामदासा अभिमानी, राम घ्यावा राम द्यावा, राम गावा राम घ्यावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा. या ठिकाणी कलियुगामध्ये जर काही असेल तर एकमेव राम नाम श्रेष्ठ आहे, हा विचार आहे. तर राम घ्यायचा आहे, नुसतं घ्यायचा नाही, तर राम घ्यायचा आहे, राम बोलायचा आहे, राम द्यायचा, हा स्वरूप त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आणि यामुळेच या ठिकाणी आपल्याला सांगतायत, नारायण भजरे मानसा, नारायण भजरे, त्रिभुवन पतिपद चिंतिसी जरी तू, काय उणे तुझरे मानसा, नारायण भजरे, विषय उपेक्षुन अनुभव लक्षुनी आत्मपदी वसरे, नारायण भजरे, कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ हेची कथी बिजरे, मानसा, नारायण भजरे, मानसा, नारायण भजरे. राम 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 सीताराम सीताराम, 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 राम 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 सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. प्रभु रामचंद्र महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज वैशिष्ट्य असं आहे की प्रभू रामचंद्रांचा जसा जन्म आहे आजचा दिवस, तसाच समर्थ रामदास स्वामींचाही आजच जन्माची तिथी आहे. एक दिवस एक घटना घडली. पृथ्वी माता गोरूप धारण करून ब्रह्मदेवांकडे गेली आहे. एकूणच ती देवाला सांगू लागली आहे
भूमिर्भारेण भग्ना दशवदन मुखा शेष रक्षो गणानाम. मला पुष्कळ भार झालेला आहे. भूमिर्भारेण भग्ना, मी उद्विग्न झालेली आहे, अत्यंत दुःखी आहे. हा दशानन मुख जो आहे रावण आहे. या रावणापासून सर्व जणांचं रक्षण व्हावं अशी प्रार्थना करण्यासाठी ती तिथे आलेली आहे. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे, भूभार हा कशाने होतो? आता TV, आकाशवाणी, अन्य लोक आरडाओरडा करू देत. धर्मशास्त्राप्रमाणे, पुराणाप्रमाणे जर पाहिलं तर लोकसंख्येमुळे भूभार होत नाही. अधर्मानी भूभार होत असतो, अनाचारानी होतो. हा भूभार त्यामुळे झालेला होत असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आता सुद्धा बघा, अनेक वेळेला आपल्याला असं निदर्शनास येतं की दुष्काळ पडतोय फार मोठा, झालं की अवर्षणही होत आहे. प्रत्येक वेळेला शासन कोणाचंही असो, मी एकाच आहे म्हणत नाही, आरडाओरडा आणि मदती करा, पैसे भरा, देणार कुठले पैसे द्यायचे? सरकारही प्रेरणा देत नाही. लवचिक धोरण धरायचं आणि मग त्या ठिकाणी दोन्ही बाजूनी कुठूनही गेलं तरी सुद्धा आम्ही योग्य तेच मार्गावर आहोत म्हणायचं. ही स्थिती फार काळ टिकत नसते. मग हे होतंय कशाने? भूभार होतोय कशाने होतो? दुष्काळ पडतायत, ह्याची लक्षणं सांगितली आहेत. अधर्माच्या ह्यानी होणाऱ्या परिणामाची लक्षणं आहेत ती. अधर्माच्या परिणामाची लक्षणं आहेत ती सगळी, की इथे काय घडत असतं? दुष्काळ पडणं, अवर्षण होणं, रोगराई येणं, अन्नधान्याचा पुरवठा न होणं, पाण्याचं दुर्भिक्ष होणं, हे अधर्माने वागल्याची लक्षण आहे. शासन जबाबदार आहे असं नाही फक्त. कारण धर्मशास्त्राचा एक नियम असा आहे, मनुष्य धर्माने वागला तर त्याला दुप्पट फळ मिळतं, अधर्माने वागला की त्याचंही फळ दुप्पटच मिळतं. मग मनुष्य विचार करतो, मी इतकं चांगलं वागले तरी सुद्धा माझ्या वाट्याला हे का? काही नाही, त्याला उत्तर नाही. त्याला उत्तर एकच आहे, अधर्माने वागणं आहे. मग धर्माने वागून मिळणार आहे का? धर्माने वागल्यावर मार्ग तरी सापडेल, अधर्माने वागल्यावर गर्तेमध्ये जीव जातो, एकात नाही गुरफटत जातो, अडकत जातो, नाश होतो. व्यक्तिजीवनाचा नाश, कुटुंबाचा नाश, मग वंशाचा नाश. आणि यासाठी भूभार झालेला आहे हे सांगते. म्हणजे अधर्म वाढलेला आहे. हा दशानन रावण सगळ्यांनाच त्रास देतोय, मला त्याचा त्रास होतोय. लोक निधर्मी अधर्मी झालेले आहेत. पुष्कळ त्यांनी विचार सांगितला. देव म्हणाले, ब्रह्मदेव म्हणाले, ही गोष्ट माझ्या हातात नाही बाई, म्हणून सगळ्या
ऋषीमंडळींना देवदेवतांना निरोप दिलाय. सगळे जण शेष नारायणाकडे आलेले. देवाला प्रार्थना करतायत, बाबा रे आम्ही आलोय. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्यादिनित्यलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. आम्ही तुम्हाला वंदन करतोय. काय झालंय इथे? रावणाच्या कारागृही अनुदिन सता सुरवरी ब्रह्मादिका चिंता भारी म्हणून सर्वेश्वर प्रार्थिला. सगळेच सृष्टीतले अधिकारी देवदेवता हे सगळे रावणाच्या कारागृहात पडले आहेत. ही चिंता ब्रह्मदेवाला लागलेली आहे. ऋषीमंडळी आली आहेत, ऋषीमंडळींनाही त्रास होतोय. म्हणून त्यावेळेला तिने भूमाता परत प्रार्थना करू लागलेली आहे. धावरमापते ज्ञानविलासा धावरमापते ज्ञानविलासा पूर्णपरात्पर शांतिनिवासा धावरमापते ज्ञानविलासा. रावण हा खल दुर्मद भारी रावण हा खल दुर्मत भारी गोद्विज पाहुनी येऊनी मारी गोद्विज पाहुनी येऊनी मारी धर्म न ठेविता हा अविचारी धर्म न ठेविता हा अविचारी तोड विभो भवदायक फासा धावरमापती ज्ञानविलासा धावरमापती ज्ञानविलासा पूर्णपरात्पर शांतिनिवासा धावरमापती ज्ञानविलासा. ती त्या ठिकाणी प्रार्थना करते, हे देवा मला सोडवणूक कर तू बाबा. मी संकटात सापडलेली आहे. आता तू लवकर येऊन माझंही रक्षण कर, लोकांचंही रक्षण कर. भगवंतानी आश्वासन गीतेमध्ये देऊनच ठेवलेलं आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवंत ह्या दोन गोष्टींचं विशेष पालन करतोय. पण तरी सुद्धा तिसरी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. जन्म कर्मंच मे दिव्यम ते वेत्ति तत्वतः युक्ता देहम पुनर्जन्म नैति मामे तु अर्जुन. अर्जुना, जन्मही दिव्य कर्मही दिव्य असं हे त्याचं स्वरूप आहे. जन्मही दिव्य कर्मही दिव्य. दिव्य का आहे? दिव्य काय? आपण भव्य दिव्य उदात्त विश्वरत्न काय, भारतरत्न काय, कैवारी काय. आता काल एक पाटी दिसली संसदेचं म्हणजेच आंबेडकर. असो इथे दिव्यता ती नाही आहे. इकडे जी धरली जाते ती नाही आहे. दिव्य या दृष्टीने आहे
की भगवंत त्याचा विचार व्यक्त करताना असा करतात, दिव्य कर्म जन्म कर्मंच मे दिव्यम, जन्म ही दिव्यम कर्म ही दिव्य. जन्म दिव्य का? तर तुम्ही आम्ही आमच्या जन्माला कारणीभूत आमचंच कर्म असतं. देवाला कुठलं कर्म आहे? देवाला कर्म नाही आहे. तरी तो येतो. कोणासाठी येतो? भक्ताच्या काजासाठी. गाई राखतो, तुरुंगात जन्माला येतो, राजगृहात येतो, मत्स्य होतो, कुरुम होतो, वराह होतो, नारसिंह होतो. काय रूप पाहण्यासारखे आहेत काय? हे दर्शनाचे आहेत? कोण म्हणेल मी वराहाचं रूप पाहत राहीन? म्हणजे हे त्याचं जे स्वरूप आहे तो जन्म दिव्य आहे. आणि कर्मही दिव्य का आहे? या रूपात येऊन देवानी वरची तिन्ही जी कारणं सांगितली, धर्म संस्थापनेची, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. विनाश म्हटले, नाश म्हटलेलं नाही, लक्षात घ्या. त्याचा अर्थ माऊली ज्ञानदेवांनी लावलेला आहे, दुरितांचे तिमिर जाव. नाश करत नाहीत ते. बुद्धी जशी निर्माण झाली असते त्याचा नाश केला जातो. आणि म्हणून कर्म दिव्य जन्म दिव्य आहे. अशा वेळेला त्यांनी या ठिकाणी विचार केलेला आहे. देवानी त्यावेळेला सर्व ऋषीमंडळींना गोमातेला सांगितलंय, बाई घाबरू नका, कोणी घाबरू नका, मी लवकरच येतो. मला मदत करण्यासाठी आता सगळ्यांनी सर्वप्रथम दिवलोकातल्या लोकांनी, वैकुंठातल्या लोकांनी वानर रूपात जमा व्हायला लागा, जन्माला या. वानरांनी, देवांनी वानराचं रूप घेतलेलं आहे. देवसेना म्हणून यावं. रावणाला कळता कामा नये देव कार्यासाठी हे जीव कोण आहेत? जे जीवनमुक्त असतात, ज्यांना एकदा इथनं हा इहलोक संपला की ते जीवनमुक्त असतात, विदेह मुक्ती, की त्यांना पुन्हा जन्म नाही, असे जीव तिथे राहतात. त्याचं उत्तर तुकाराम महाराजांनी फक्त दिलेलं आहे आपल्याला. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साचे भावे वर्ताया. आम्ही जे आलेलो आहोत ते देवाच्या आज्ञेने आलेलो आहोत, आम्हाला वेगळं नाही आहे काही. म्हणजे असे जीव तिथे आहेत. आणि त्यामुळे हे जीवनमुक्त आलेले आहेत, वैकुंठाच्या ठिकाणून आलेलो आहोत. शेष माझा अनुज होईल, माझी आयुध जे आहेत शंख चक्र, हे दोघंही म्हणजे शत्रुघ्न आणि भरत म्हणून राहतील. योगमाया ही जानकी सीता म्हणून येईल. सर्व मिळून या रावणाचा नाश करू, धर्मसंस्थापना परत आपण करूया. हा विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. अशा प्रकारे सगळेजण आनंदित झाले आणि परतलेले स्वस्थानी निघून गेले. भारतभूमीचं वैशिष्ट्य आहे. इथे अनेक नद्या आहेत, अनेक पर्वत आहेत. भारतभूमी केवळ कर्मभूमी आहे आणि देवभूमी आहे. भारतेतर, भारताशिवाय सर्व भूमी ही भोगभूमी आहे.
म्हणून भोगाचा किंवा विलासाचा विषय हा अन्य देशातच दिसतो, इकडे नाही असं नाही, परंतु हितल्या भोगाचं पावित्र्य वेगळं आहे आणि तिथल्या भोगाचं पावित्र्य वेगळं आहे. म्हणून धर्मशास्त्राने भारतात जन्मलेल्या कोणालाही परदेशी प्रवास मान्य केलेला नाही, जो अपराध मी पण केलेला आहे. मान्य नाही आहे. त्यासाठी रामेश्वरला प्रायश्चित्त घ्यायचं असतं. इतका विचार सूक्ष्म केलेला आहे. बाकी सगळे भारतेतर सर्व देश भोगभूमी आहे आणि तिथे कोणतंही कर्म केलं धार्मिक तर त्याचं फळ भोगालाच जातं, आत्मचिंतनाला मिळत नाही. मग आता म्हणाल सर्वत्रच अनेक ठिकाणी देवस्थानं होतात, देवळं उभारली जातात, मठ होतात, एक चालतं, ते काय आहे? तर त्यासाठी सगळ्यांना प्रायश्चित्त आहेत. 6 महिन्यापेक्षा जास्त माणसं तिथे अशा विचारातली राहत नाही. मग निमित्त निघतं, बर्फ खूप पडत आहे, थंडी खूप आहे, पाऊस खूप आहे, म्हणून आम्ही खाली उतरतो वगैरे. असो, अवधपुरी ते ही अवधपुरी म्हणजे ही अयोध्या, जी अयोध्या कधीही जिंकता येत नाही कोणाला, म्हणून तिला अयोध्या असं म्हटलेलं आहे. जिंकता येत नाही. सूर्यवंशातले सगळे राजे तिथे झालेले आहेत. त्या ठिकाणीच भूमीचं वैशिष्ट्य असं आहे की त्या वंशातच कौंडण्यपूर इथल्या माहेरवाशिणी आलेल्या आहेत. एक जण फक्त सोडली तर. म्हणजे किती त्याचं महत्त्व आणि अनुबंध आहे लक्षात घ्यायचं आहे. दशरथाची माता, दशरथ राम म्हणत नाही आहे, ही इंदुमती म्हणून होती, ती कौंडण्याची आहे, कौंडण्यपूरची आहे. नलाची दमयंती कौंडण्यपूरची माहेरवाशीण आहे. अगस्तींची लोपामुद्रा कौंडण्यपूरची माहेरवाशीण आहे. भगीरथ राजा होऊन गेला, त्याची माता केशिनी कौंडण्यपूरची आहे. मग आता कृष्ण तरी मागे कसे पडतील? म्हणून भीष्मक राजा तिथला राजा अधिकारी होता, त्याची कन्या रुक्मिणी ही त्याच कौंडण्यपुरातली आहे. अशी ही 5 जणी मुख्य महत्त्वाच्या तिथे आहेत कौंडण्यपूरला. ही एक तपस्थली आहे, चौरंगीनाथांचं जन्मस्थान आहे. अशा या रघुवंशामध्ये अज नावाचा मोठा राजा होऊन गेला, रघुवंश राजा, रघुराजा होऊन गेला. त्याच वंशात अज म्हणून झाला, त्याचाच मुलगा राजा दशरथ आहे. अत्यंत धर्मनिष्ठ आहे, पराक्रमी आहे, सगळीकडे त्याची कीर्ती आहे. त्याला एकूण 3 पत्नी आहेत, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. परंतु दुर्दैव असं आहे की आपत्य प्राप्ती नाही. पुष्कळ यज्ञ यागादी कर्म झालं, सगळं पाहिलं, पण आपत्य नाही. आता काय करायचा हा प्रश्न. तथापि एक दिवस राजा दशरथाला एक स्वप्न पडले. दशरथ राये स्वप्न देखिले,
दोघा पुरुषा आपण वधिले, आणि स्त्रियेसी मारिले, अपराधे विण राम राम हरे हरे राम, राम राम हरे हरे राम. दशरथराये स्वप्न देखिले, दशरथरायांनी स्वप्न पाहिलं. दोघा पुरुषांना आपण मारलं आणि एका स्त्रीला पण मारले आणि अपराधाविण मारलं. राजा घाबरून गेलेला आहे. प्रत्यक्ष तर कधीच नाही, पण आता स्वप्नात का दिसावं मला, मी असा अपराध केला, तिघांना मारलं. घाबरलाय. सगळं आवरला आणि उठला आणि ताबडतोब तो गेला वशिष्ठ गुरूंकडे. का रे राजा, एवढ्या लवकर आला, निरोप द्यायचा, मी आलो असतो. नाही म्हणाले, मीच आलोय आपल्याला भेटायला. काय झालं म्हणाले. म्हणाले मी आज स्वप्न पाहिलं. स्वप्नामध्ये आज 3 जीवांचा वध माझ्याकडून झालाय. अपराधे विण मी त्यांना मारलेलं आहे. ही फार मोठी चूक माझ्या हातनं घडली आहे. असं मनात सुद्धा कोणाचा वध करावा येत नाही. इथे कसं आलंय. त्यावेळेला वशिष्ठांनी विचार केला, शांत बसले आणि म्हणाले, गुरु बोले हे दुष्ट स्वप्न, गुरु बोले हे दुष्ट स्वप्न, 3 श्वापदांची वधून, मग त्यांची शांती करून दोष दूर करावा. राम राम हरे हरे राम, राम राम हरे हरे राम. गुरु बोले हे दुष्ट स्वप्न, 3 श्वपदांशी वधून. हे दुष्ट स्वप्न आहे. यासाठी एक काम कर, तूच वनामध्ये जा, 3 श्वापदांची हत्या कर आणि स्वप्नाची शांतता करून टाक, म्हणजे परत काही प्रश्न येणार नाही. धर्मशास्त्राचे काही विलक्षण नियम असतात, त्याची उत्तर आपल्याला लगेच कळत नाही. कोणी कोणते गोष्टी केल्या तर चालतात. आईने म्हटलं तर काही बिघडत नाही, पण आईशिवाय कोणी म्हटलं की कोणीही ऐकत नाही. कार्ट्या उन्हाची वेळ आहे, सावलीत मर, उन्हात मरू नको, हे फक्त आईच बोलू शकते. आई जर हे बोलली तर तिचे दोष नाहीत. त्याला असं सांगतात, मांजरीच्या पिलाला मांजरीचे दात लागत नाहीत. हे इतरांनी बोललं तर, माझ्या मुलाला मारू देत म्हटलेल्या आहेत सासूबाई, झालं सुरू. अर्थ तिथे समजले पाहिजेलेत. म्हणून कोणी काय बोलायचं. म्हणून वशिष्ठांनी सांगितलं, तू असं कर, आपला ना तुझ्या मनात शंका आली आहे ना, खरं घेऊ नकोस, पण आपलं वनामध्ये जा, 3 पशूंना मार, म्हणजे फारसं काही बिघडणार नाही. आणि राजांनी अशा पद्धतीने मारला तर त्याला दोष येत नाही. हे मला पुढचं सांगायचं आहे. म्हणून मी म्हटलं कोणी काय करायचं हे ठरलेलं आहे, सगळ्यांनाच उठून नाही, मग तिथे अपराध आहे. अपराध आहे. तुम्ही ज्या जीवाला मारता त्या जीवाचा तळतळाट तुम्हाला येतोच येतो येतो येतो. म्हणून त्या कोंबड्या जेव्हा गेल्या होत्या, बऱ्यापैकी काय बर्ड फ्लू वगैरे झाला, तेव्हा असंच लोकांना, आता त्या जीवांचा काय कर्मबंध होता, म्हणजे त्यांना असं हकनाक जावं लागलं. म्हटलं कर्मबंध फार जबरदस्त होता, म्हणूनच त्यांना तसंच जावं लागलं. मग काय होता काय, तेही गेल्या जन्मी सगळी माणसं होते, स्त्री असतील पुरुष असतील. आणि म्हटलं
त्यांनी मोठ्या चविष्टेनी ह्या सगळ्या कोंबड्यांचे जे जीव होते ना ते खाल्लेले आहेत म्हटलं. ते जीव मरताना म्हणायला लागले, आम्हाला तुम्ही खाता पण तुम्ही सुद्धा असेच मराल. यांचा खाण्यासाठी तरी उपयोग झाला, यांचा खाण्यासाठी सुद्धा उपयोग नाही. मुंड्या मरळून त्यांना गाडावं लागलं. म्हणून अपराध कोणी कणाचा करायचा, लक्षात ठेवायचं. जिभेच्या चोचल्यांसाठी केलेल्या हत्या या त्या जीवाचीच हत्या निश्चित होते. आणि त्या ठिकाणी त्यांनी बाकी त्या राजानं हे लक्षात घेतलं आणि त्याच्या डोक्यातला विषय जावा म्हणून वसिष्ठांनी हा मार्ग सांगितला. स्वप्नाचा दोष जाण्यासाठी वनामध्ये राजा एक दिवस सकाळी निघालेला आहे. शिकारीला निघाला. आता ही गोष्ट राजा निष्कारण शिकारी करू नये. बघ काय शंका आहेत लोकांच्या, म्हणजे बुद्धिभेद करणाऱ्यांच्या, साधकाच्या नाहीत. आपण साधकाच्या असायला पाहिजे त्या असत नाही आहेत. हिते शंका अशी येते की दशरथ राजा एकटाच का गेला? एकटाच का गेला वनात? सैन्य असतं ना, शिकारीला जाताना सैन्य बरोबर असतं. मग दशरथ राजा एकटा का गेला? दशरथ राजा एकटा जायचं कारण अगदी व्यवहार्य होतं की ही गोष्ट मी स्वप्नातल्याप्रमाणे पशुहत्या करतोय ही कोणाला कळता कामा नये. नाही तर तिथे अनेक लोक प्रजेचे येतील आणि वनामध्ये जाऊन हत्या करतील सर्व जीवांची हळूहळू करत. म्हणून तो कोणाला बोललेला नाही. अगदी व्यवहार येतो. म्हणजे सगळ्यात गमतीचा भाग असा, ही गोष्ट घरातल्या तिन्ही महिलांना माहीत नाही. राम जेव्हा वनामध्ये निघून गेले, हा राम राम म्हणू लागला, तेव्हा कौसल्या टोचून बोललेली आहे, आज का रडता असे. आता त्यावेळेला शब्द दिलात, केलत आणि एका आपल्या आवडत्या पत्नीसाठी माझ्या रामाचा बळी दिलात वगैरे ती बोलली आहे. त्यावेळेला तो म्हणतोय, नाही ग, मला आता दुसरं दुःख आठवत आहे. तेव्हा त्यांनी ही घटना सांगितली. ती तेव्हा प्रगट झाली आहे. तोपर्यंत माहीत नाही. हे रामायण लक्षात घ्या काय आहे हे. नाही, सगळ्याच रामायणात हा असा प्रसंग सगळ्यांच्याकडेच आहे. पण ती माहिती झालेली नाही आहे. बाप माहीत करून देत नाही आहे की समाज सगळा येईल अशा पद्धतीने तिथे येऊ लागला तर. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं, एकटाच गेलेला आहे. दिवसभर त्याला एकही शिकार त्या दिवशी मिळत नाही. आता रात्र व्हायला लागली. आता राहणं तर क्रमप्राप्त झालं. त्या नादामध्ये तो रात्र होते हे विसरून गेला. आता रात्र झाली तरी श्वापद येईल पाणी प्यायला. पाणी प्यायला श्वापद येईल म्हणून लगेच त्यांनी त्या ठिकाणी तो झाडावरती बसलेला आहे. दशरथ राजाचा प्रभाव असा आहे, ध्वनीच्या योगानी तो सावज आल्याचा भास त्याला कोणीतरी येतं हे त्याला कळलेलं आहे. होता कमंडलु ध्वनी राजा परसोनी सपक्ष तो बाण. सोडी श्रावण हृदये तात्काळी पाहते निघो प्राण. राम राम हरे हरे राम, राम राम हरे हरे राम. असाच रात्र झाली असताना त्यावेळेला एकदम कमंडलूचा ध्वनी त्या ठिकाणी आला. कोणीतरी सावज आलं आणि पाणी पितंय असा त्याला भास झाला. ध्वनी ऐकला, भास नाही, ध्वनी ऐकला.
आणि त्याने आपला हातातला बाण होता तो सोडला आणि सोडल्याबरोबर सोडी श्रावण हृदयी, तिथे श्रावण म्हणून आलेल्या एका लहान मुलाच्या हृदयाला तो बाण लागला. श्रावण हा आपल्या आईवडिलांना, अंध आईवडिलांना घेऊन काशी यात्रा करायला निघाला होता. काशी यात्रेचं वैशिष्ट्य असं होतं, तो कावडीमध्ये, दोघं आंधळे होते, चालणं वयाच्यामुळे अवघड होतं, म्हणून त्यांनी दोघांना कावडीमध्ये बसवलं, कावड खांद्यावर घेऊन चालत निघालेला. आणि चालत निघाला असताना त्या ठिकाणी त्याला रात्र झाली, आईवडिलांना तहान लागलेली होती, पाण्याच्या शोधात तो निघाला आणि पाण्यामध्ये त्यांनी तिथे कमंडलू बुडवला. कमंडलू बुडवल्याबरोबर तिथे एक प्रकारचा ध्वनी झाला. राजाला वाटलं सावजच आलंय आणि त्यांनी बाण सोडला, तो लागला. आणि त्यावेळेला त्याच्या तोंडातनं उद्गार बाहेर पडले, कोणा सभ्याचा बाण, सभाभ्याचा बाण, करीता आला नामस्मरण, हृदय निवाले संपूर्ण, केले पावन मज लागे, राम राम हरे हरे राम, राम राम हरे हरे राम. कोणा सभाभ्याचा बाण, कोण असा सभाग्यवान आहे? सभाग्याचा बाण, करीत आला नामस्मरण. हा कोणाचा बाण आला माझ्याकडे? माझं संपूर्ण शरीर निवांत झालेलं आहे, पावन करून गेले. अशा प्रकारचा विचार त्या श्रावणाच्या मुखातून बाहेर पडला. तो शब्द ऐकला दशरथानी आणि झाडावरून उतरून पळत पळत आलेला आहे. बघतोय तो, त्याच्या जवळ आलाय, तळमळ वाटली. चुकलो म्हणाले, मी चुकलो. कोण आहात? मी राजा दशरथ आहे. सावध आलंय असं मला वाटल्यावरून बाण सोडला. बाळा तुला लागला, फार मोठा अपराध झाला. पट दिशेने त्यांनी त्याला आपल्या मांडीवरती घेतलं. त्याचा बाण हळूच सावकाशने काढलेला आहे. आता उपचार काही करावा म्हटला तरी हातात काही नाही आहे. तळमळला चाललेली आहे. आणि त्याच वेळेला तो श्रवण बाळ म्हणतोय, खेदन करीरा श्रावण बोले, खेदन करी श्रावण बोले, तळमळन करी राया, तळमळन करी राया, आता केव्हा शतवर्षांनी जायची चकी काया. अरे रामा, राजा काल चिंता कसली करतोस? खेद करू नको, तळमळून जाऊ नकोस म्हणाले अजिबात. आता किंवा शतवर्षांनी जायची ही काया जाण्याचीच आहे. आत्ता जाईल किंवा 100 वर्षांनी जाईल, पण ही जाण्याचीच काय आहे. तेव्हा आता आपण त्याचाच विचार त्या ठिकाणी करूया, असा विचार त्यांनी त्या ठिकाणी सांगितला. फक्त माझ्यासाठी एकच काम करा. माझे आईवडील पलीकडे झाडाच्या बाजूला आहेत. हा कमंडलू आहे, यातलं पाणी नेऊन त्यांना तेवढं द्या, ते तहानेलेले आहेत. आणि असं म्हणून त्यांनी हात जोडले आणि राजा दशरथाच्या मांडीवर त्यांनी आपला प्राण सोडलेला आहे. आता राजा दशरथाने तो देह तिथेच ठेवला आणि हळूहळू करत तो शोधत शोधत त्या वृद्ध माता पित्यांच्या जवळ आला. ते अंध होते, त्यांना दिसत नव्हतं. हा काहीच बोलत नाही.
आणि पाणी त्यांच्या जवळ दिलेलं आहे. त्यावेळेला मात्यापित्यांना असं वाटलं, बारे म्हणोनी कोपिलासी शिणलासी पाडसा. का रे बाळा, तू बोलत नाहीस? तुला रात्रीच्या वेळेला असं काहीतरी खूप शोधत जावं लागलं का रे? काय झालं, तू असा बोलत का नाही आहेस? थकलायस का बाळा? हे पाणी घे ना. पाणी मी घेईन, पण बोलत का नाही आहेस तू? त्यावेळे राजा दशरथाला काही सुचेना. शेवटी त्यांनी नाईलाजाने सांगितलं, हो म्हणाले, मी दमलो, एवढंच. नाही, पण आवाज हा श्रावणाचा नाही आमच्या. मग त्यांनी सांगितलं, असं असं झालेलं आहे, माझ्या हातून घडलेलं आहे, मी राजा दशरथ आहे. ते रागवले, दोघेही दुःख करू लागले. रागानी, द्वेषानी, उद्वेगानी आपण जर आपल्या संबंधामध्ये हे सगळं व्यक्त करत गेलो तर दोघंही पुन्हा 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 बंधनात पडत असतात. हा याचं कारण, तो त्याचं कारण, त्याचं हे कारण, याचं ते कारण, असं करत 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 संपत नाही. ती शृंखला तशीच चालू राहते. म्हणून कधीही वेडी वाकडी भाषा बोलू नये, बंधनाला कारणीभूत होतं. आता सगळे सिनियर सिटीजनकडे झुकलेले आहेत. सगळ्यांना काय वाटत असतं, आपण परस्वाधीन होऊ नये. कितीही असू देत, प्रत्येकाला वाटणं काही गैर नाही आहे, बरोबरच आहे. पण तो एक ऋणानुबंध असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. तुमची सेवा सुद्धा करणाऱ्याचं कोणाचं तरी देणं असतं, आणि ते देणं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुमची सुटका होत नाही. तेव्हा असं अजिबात म्हणू नका की मला सुखाने सुटू देत, कोणी माझं कोणी काही करायला लागू नये, असं कधीही होत नाही. उलट तो बंध शिल्लक राहतो आणि जन्मजन्म परत येत राहतो. त्यापेक्षा स्मरण ठेवावं भगवंताचं अखंडपणे, त्याच्यामध्ये जे श्रेय ते यात श्रेय नाही. त्यावेळेला त्यांनी त्यावेळेला रागवले, ते चिडले, रागवून बोलू लागले. प्राणांतकाळी मगशापिती त्या नरेशा, तू पुत्र पुत्र करिता मरशील ऐसा. प्राणांतकाळी मगशापिता त्या नरेशा, तू पुत्र पुत्र करता मरशील ऐसा. ऐसे वदो नित्यजिले निज देह त्याने, राजा मनी बहुहर्ष विषाद माने. प्रभु रामचंद्र महाराज की जय. त्यांनी शाप देताना दिला, प्राणांतकाळी मग शापिती त्या नरेशी. नरेशाला शाप दिला, तू पुत्र पुत्र करतानाच मरशील, तुलाही मरण पुत्र पुत्राचा स्मरणानेच येईल. ही आठवण कौसल्येला त्यावेळेला दिलेली आहे त्यांनी. त्या लोकांनी मला दिलेला शाप आज तो प्रगट होणारे. आता मी काही जगत नाही. आता त्याला त्या ठिकाणी तिघांनाही अग्नी द्यावा लागला वनामध्ये. अत्यंत खिन्न अंतःकरणाने अयोध्येत आलेला आहे. वशिष्ठांनाच केवळ माहिती असल्यामुळे वशिष्ठांकडे गेला, घडलेला सगळा प्रसंग सांगितला. वशिष्ठ म्हणाले, राजा ही वाईट गोष्ट घडली, हे निर्विवाद आहे. पण एक लक्षात ठेव, ह्या विश्वामध्ये घटना घडत असतात. त्या घटनांकडे सुखातही दुःख असतं आणि दुःखातही सुख असतं, हे निश्चित असतं. लक्षात ठेव, तू मनात वेगळा विचार आणू नको. झालं ते झालं. पण एक लक्षात ठेव, त्यांनी काय सांगितलंय, पुत्र पुत्र करता मरशील ऐसा.
ज्या अर्थी त्यांनी शाप दिला की पुत्र पुत्र करूनच तुला मरण येईल, त्या अर्थी तुला आता निश्चित पुत्र होणार आहे. आता तुला निश्चित पुत्र होणार आहे, तू काळजीच करू नको. अशा वेळेला वशिष्ठांनी आता एक शेवटचा प्रयत्न करायचा म्हणून पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचा अभिप्राय दशरथाला दिलेला आहे. आतापर्यंत सगळे यज्ञ यागादी गोष्टी दानधर्म वशिष्ठांच्या सल्ल्याप्रमाणे केला होता. आता मात्र वशिष्ठ म्हणाले मी करणार नाही, पण माझ्या उपस्थितीतच होईल. का बरं असं? ह्याचं कारण आत्तापर्यंत त्यांनी केलेलं आहे, पण त्याचा प्रभाव पडला नाही. याचं कारण यांच्याजवळची असलेली शक्ती की ती प्रभावी ठरत नाही. वशिष्ठ झाले म्हणून काय झालं? प्रभावी ठरत नसते प्रत्येक वेळेला प्रत्येक शक्ती. म्हणून त्यांनी सांगितलं विभांडकाचा पुत्र ऋषशृंग म्हणून आहे, तो स्वर्गात आहे, त्याला घेऊन यायचं, त्याच्याकडून आपण यज्ञ करूया. तो स्वर्गामध्ये तप करत होता. राजा दशरथाजवळ ते सामर्थ्य होतं, तो स्वर्गात गेलेला आहे आणि त्यांनी त्याला इकडे आणायचा प्रयत्न केला. विभांडकांना हे कळालं, रागवलेत विभांडके, पण तो घेऊन आला त्याला आणि इथे आल्याबरोबर आपली कन्या शांता नावाची या शांतेच्या बरोबर त्याचा विवाह करून दिला. म्हणजे त्यांनी परत स्वर्गात जाण्याचं नाव घ्यायला नको, व्यवहार. आता त्याला कन्या कुठली आली? जर अपत्यच नव्हती तर राजा दशरथाचा एक मित्र होता, त्या मित्राची ती कन्या. त्या कन्येला यांनी मागून घेतलं आणि कन्यादान दशरथांनी केलं म्हणून त्याची कन्या झाली. तुला कन्या देतो सांगितलं म्हणजे मग राजांनी दिलेली कन्या नाही काय म्हणणार? हा एक भाग झाला. ऐश्वर्य, ऋषी काय करणार तिथे, किती देणार तरी. म्हणून त्याची शांता नावाची कन्या झाली, त्या ठिकाणी सांगितलं आणि त्याप्रमाणे ऋषशृंगाकडून हा यज्ञ करून घेतलेला आहे. आणि हा ऋषशृंग पुढे आपल्याला ती कथाभागात सांगितलं. शृंगेरीला पर्वत आहे, तिथे ऋषशृंग पर्वत आहे आणि त्या पर्वतावर त्यांनी तप केलेलं आहे. त्या क्षेत्रावरूनच शृंगेरी क्षेत्र हे पवित्र असं निर्माण झालेलं आहे. तपस्थली आहे फार मोठी, तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर आहे. असो, अशा प्रकाराने पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा प्रारंभ झाला. उत्तम प्रकारचा यज्ञ झाला आणि शेवटच्या दिवशी एक घटना घडली. त्या यज्ञामधूनच एक पुरुष निर्माण झालेला आहे, आलेला आहे. हातामध्ये एक कलश आहे, पायसाचं पात्र आहे. दशरथा हे घे पायसदान, पायसदान. दशरथा हे घे पायसदान. भाग दिलेला आहे तिला, असे 2 भाग सुमित्रेकडे झालेली आहे. अशा प्रकाराने ते झालं. नंतर ऋषशृंग पर्वतावरती शांतेसह तो तिकडे निघून गेलेला आहे. आणि इकडे हे या ठिकाणी तपस्या करत राहिलेले आहेत ऋषशृंग. काही काळ गेला, या प्रसादाची शुभचिन्ह दिसू लागली आणि यथावकाश त्याला तिथे उत्तम प्रकारचं डोहाळे समजले. दिवस राहिलेले आहेत,
सगळ्या प्रजेला आनंद वाटलेला आहे. तिन्ही राण्यांना दिवस होते, गर्भवती झालेल्या आहे. अतिशय तेजस्वी आणि उत्तम प्रकारचे डोहाळे आहेत. डोहाळे सुद्धा आतल्या बाळाचे दर्शक असतात. आतल्या बाळाचे दर्शक असतात. आम्ही लहान होतो, आम्हाला आठवतंय, त्या जोगेश्वरीच्या मंदिराच्या समोर एक गोखल्यांचं दुकान होतं. त्या दुकानात अशी पाटी होती, डोहाळ्याची माती मिळेल. आम्ही आत्याबाईला विचारलं, काय ग बाई, गब्बस कार्ट्यानं तुम्हाला काय करायचं आहे? त्या पाट्या तरी मूर्ख लोक लावतात आणि काहीतरी प्रश्न विचारत बसतात. आम्हाला काय माहिती हो आता हे काय असतं काय नाही. आम्ही आपलं विचारलं आणि पुढे कळालं ते की माती खाण्याचे सुद्धा डोहाळे लागतात. कुळाचा नाश निश्चित आहे, ओळखायचा आहे. जन्माला येण्यापूर्वीच शुभ अशुभ चिन्ह आहेत ती. इथे ते झालं नाही. उत्तम प्रकारचे तिघींनाही डोहाळे लागलेले आहेत, संतोषी आहेत, प्रसन्न आहेत. वशिष्ठांनी सांगितलं, वशिष्ठ सांगे नृपवरा, असती गरोदर तुझिया कांता. धर्मशास्त्र सांगे डोहाळे पुरवावे मनोरथ. स्त्रीला डोहाळे लागल्यानंतर पुरुषांनी ते पुरे करावेत, अशा पद्धतीचा विचार त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. राजा दशरथ ठीक आहे म्हणाला आणि त्याप्रमाणे तो कैकेयीच्या महालामध्ये गेलेला आहे. कैकेयी ही त्याची प्रिय पत्नी आहे, त्याच्यामुळे तिच्याकडे गेला. राजा म्हणे, इच्छा तुझिया मानसी, डोहाळे मज सांगावेसी. मला डोहाळे सांग बाई, काय लागलंय, काय हवंय तुला? मंचकी बैसली होती ती पापिणी, देखता नयनी पहुडली. मंचकावर होती, राजा येतोय असे तिला चाहूल लागल्याबरोबर डोळे मिटून पडली आहे. अशुभ लक्षण. नामदेवरायांनी आता काय बोलणार, असं सांगितल्यावर बोलणार काय? तो मुकाट्याने निघून गेला. सुमित्रेकडे गेला. सुमित्रेला म्हणाला, इच्छा तुझ्या मनीची, डोहाळे मज सांगावे की. मला डोहाळे सांग, काय लागले? त्यावेळेला तिने सांगितलं, कौसल्येच्या नंदाची सेवा, माझ्या पुत्रा देई गा सत्य हेवा दे ठेवा. कौसल्येच्या पुत्राची सेवा माझ्या या पुत्रांनी करावी, हाच ठेवा आशीर्वाद मला असावा. राजा प्रसन्न झाला आणि निघाला. कौसल्येकडे आला. कौसल्य आनंदात आहे. राजा म्हणे, इच्छा धर्माचं रक्षण करणार आहे, रावणारीचा मी नाश करणार आहे, हे त्यांनी सांगून टाकलं. अशा पद्धतीने दिवस गेले. हळूहळू दिवस भरत आले. सगळीकडे आनंदच होता आणि त्या आनंदाच्याच वेळेला चैत्र मास जवळ आला. चैत्र मास आज शुद्ध नवमी ही तिथी, नवमी तीथ आहे. कौसल्याने भक्तिरूप गंगाधव केलेलं आहे. प्रेमाचं पाण्याने अंघोळ करतीये. आणि त्यांनी माध्यान्ह काळ झालेला आहे.
सगळेजण सगळे आनंदात होते. आणि त्याच वेळेला पहिल्यांदा न्हाणी होईल, नंतर पाळणा होईल. त्यावेळेला कौसल्या माता अशी ही सावध आहे, प्रभूंचा जन्म झालेला आहे. आणि त्याच वेळेला तिने भक्तियुक्त गंधयुक्त पाणी केलेलं आहे. प्रेमाच्या पाण्याने त्या बाळाला अंघोळ घातली आहे. नाणी नाणी त्या निर्मळा ते नाणी हो, नाणी नाणी त्या निर्मळा ते नाणी. काय तिच्या भाग्याची कोण वाणी हो, काय तिच्या भाग्याची कोण वाणी हो, नाणी नाणी त्या निर्मळा ते नाणी हो, नाणी नाणी त्या निर्मळा ते नाणी. ज्याच्या स्नेहे देह भाव केले परते, ज्याच्या स्नेहे देह भाव केले परते, ज्याच्या स्नेहे जाळीले सकळ दुरिते, स्नेहे जाळीले सकळ दुरिते. नाणी नाणी त्या निर्मळा ते नाणी हो, नाणी नाणी त्या निर्मळा ते नाणी. काय तिच्या भाग्याची कोण वाणी हो, काय तिच्या भाग्याची कोण वाणी हो, नाणी नाणी त्या निर्मळा ते नाणी हो, नाणी नाणी त्या निर्मळा ते नाणी. त्या बाळाला तिने आणि त्याच वेळेला इतर दोघेही प्रसूत झालेले आहेत. सगळ्यांचे नावं ठेवण्यात येत आहेत. कौसल्याच्या मुलाचं नाव हे राम असं ठेवलेलं आहे, श्रीराम ठेवलं आहे. पण त्याच वेळेला एक घटना घडली. सगळे देवदेवता एकत्र आलेले होते आणि त्या सगळ्यांमध्ये चंद्राला काही येता येईना, कारण सूर्यवंश आणि सूर्यवंशामध्ये सूर्य माध्यान्ह काळात असताना त्याला तिथे येता येईना. त्यामुळे तो अत्यंत खेदरहित खेदयुक्त झाला होता. रडतोय तो, राम देवा मला तुझं दर्शन घेता येत नाही. आणि म्हणून मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं तिथे की तुला येता येत नाही, काळजी करू नको, पुढला मी अवतार तुझा आत्ताच मी स्वीकार करतो. पुढला अवतार जेव्हा मी घेईन त्यावेळेला मात्र मी तुझ्याच सान्निध्यात जन्माला येईन, पण आज मी तुझा आत्ताच स्वीकार करतो. आणि त्याच वेळेला श्रीराम हे नाव तिने ठेवता ठेवता ती श्रीरामचंद्र म्हणून नाव ठेवण्यात आलं. असा हा भक्ताला देवानी दिलेलं स्वतःच्या नामाबरोबरचं स्थान हे किती महत्त्वाचं असतं हे आपल्या लक्षात येईल. आणि मग सगळ्यांनाच झालेलं आहे. कैकेयीला भरत नावाचा मुलगा झाला, सुमित्रेला शत्रुघ्न झालेला आहे. अशा प्रकाराने आणि लक्ष्मण ही 2 मुलं तिला झालेत, कारण 2 भाग तिला मिळालेले होते. अशा प्रकाराने झालेले आहे. आणि श्रीरामांचा जन्म झाला. आता कौसल्याने रामाला पाळण्यामध्ये ठेवलं आणि ते गायला लागलेली आहे. जो 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 रे निज बाळा कौसल्येच्या नंदना, बाळा जो जो रे, जो 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 रे निज बाळा कौसल्येच्या नंदना, बाळा जो जो रे निद्रा करी आता उदारा दशरथ नंदना, पाळणा हालला उशिरा सूर्यवंशी आला, पुत्र जन्मला ऋषिकेशी कौसल्येच्या कुशी, बाळा जो जो रे, जो 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 रे निज बाळा
कौसल्याच्या नंदना बाळा जो जो रे विश्वनायका सखया परब्रह्म साचार कुलदीपकाया जो 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 रे निज बाळा कौसल्याच्या नंदना बाळा जो जो रे सारे देव आले येथे तुझवर करण्या कुरवंडी सारे देव आले येथे तुझवर करण्या कुरवंडी भक्त चंद्राचा स्वीकारी श्रीरामचंद्र झालासे जो 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 रे निज बाळा कौसल्याच्या नंदना जो 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 रे निद्रा करी आता उदारा दशरथ नंदना बाळा जो जो रे बाळा जो जो रे प्रभु रामचंद्र महाराज की जय 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 रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय। आता आपण आरती करूया। आरतीचं कोणाला पाळणा म्हणायचं असेल तर म्हणा बरं का, असं काही नाही आहे। हो, कोणाला पाळणा म्हणायचं असेल म्हणा जरूर। सुखसहिता दुःखरहिता निर्मळ एकांता
कलिमल दहना गहना स्वामी समर्था, न कळे ब्रह्मादिक अंत अनंता, तो तू अम्मा सुलभ जय कृपावंता, जय देव जय करुणाकरा, आरती ओवाळू सद्गुरु माहेरा, जय देव माये विण माहेर विश्रांती ठाव, शब्दी अर्थ लाभ बोलणी वाव, सद्गुरु प्रसादे सुलभ उपाव, रामी रामदास फळला सद्भाव, जय देव जय करुणाकरा, आरती ओवाळू सद्गुरु माहेरा, जय देव साफल्या निजवल्या कौसल्या माता, भूकन्या अनन्या मुनिमान्या सीता, खेचर वनचर फणवर राबरता निजभ्राता, दशरथ नृपनायके धन्य तो पिता, जय देव जय रघुकुळ टिळका, आरती ओवाळू त्रिभुवन नायका, जय देव आचार्य गुरुवर्या कार्याचे फळ, रविकुळ मंडन खंडन संसार मूळ, सुरवर मुनिवर किन्नर ध्याती सकळ, धन्य तो निजदास भक्त केवळ, जय देव जय रघुकुळ टिळका, आरती ओवाळू त्रिभुवन नायका, जय देव प्रभु रामचंद्र महाराज की जय, समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय, जय रघुवीर।